नमस्कार मंडळी, आज आपल्या गणपतीचा आहे दुसरा दिवस आणि ही मी जी मला भाजी दाखवते ती तर कोकणातल्या सगळ्यांना तर माहितीच असेल आणि ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी ही आहे कंदमुळाची भाजी। आणि दुसऱ्या दिवशी गणपतीच्या नैवेद्यात कंदमुळाची भाजी करांदे वगैरे घालून बनवतात आणि तांदळाची खीर गोड असा नैवेद्य दाखवतात। तर आमच्या घरात पण आज हीच भाजी बनवत आहेत आणि खीर बनवत आहेत, तर मी तुम्हाला दाखवते। चला, तरी बघा ही कंदमुळाची भाजी काढली आहे घरात पण, आणि हे करांदे आहेत, करांदे पण घालतात ह्याच्यात। आणि आईने आता इथे साफ करून ठेवलं आहे। कंदमुळं आहेत, करांदे, वाटाणे हिरवे आणि हे टमॅटो, शेंगा, बटाटी आणि गाजर, हे या सगळ्याची आता भाजी करणार आहेत। मी दाखवते तुम्हाला। आणि एका साईडला इथे चुलीवरती टोपात खिरीसाठी तांदूळ ठेवले आहेत शिजत, आणि तर काकीने त्याच्यात आता गूळ आणि हळद टाकली आहे। आणि मी आता खोबरं लावून घेते याच्यात टाकायला। बघा या मिक्सरच्या भांड्यात मी आता खोबरं, जिरं आणि वेलची असं मी आता हे लावून घेतलं आहे। आता हे खोबरं काकी या खिरीच्या ह्याच्यात टाकते। मस्त वास येतोय खिरीचा, भारीच। इथे आता काकीने हळदीची पानं घेतली आहेत आणि त्याला बघा गाठ बघा कशी मारते ती। आणि ही पानं आता खिरीमध्ये टाकते आणि याने खूप छान सुगंध येतो खिरीला आणि खूप छान लागते, टेस्ट पण खूप छान होते। आणि हे आमचं या वर्षीचं शेतातलं भात आहे, तर ते आम्ही इथे शास्त्र म्हणून असं ठेवतो, म्हणजे पहिलं गणपतीला म्हणून त्याच्यासाठी आम्ही तसं खिरीच्या टोपात ते ठेवलं आहे। इथे काकीने चुलीवर दुसरा टोप ठेवला आहे, त्याच्यात आता टोमॅटो वगैरे टाकला आहे फोडणीला आणि आता मसाला टाकते। तर मसाला तेलात असा फ्राय करून आता ही सगळी भाजी रेडी होती ती सगळी त्याच्यात टाकते एकत्र। इथे आता थोडं पाणी टाकून त्याच्यात ती आता भाजी चुलीवर मस्त शिजत ठेवणार आहे। आमचा नैवेद्य रेडी झाला आता, खीर आणि भाजी कंदमुळाची। काकांनी गणपतीला नैवेद्य पण केला, तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवला। आणि हे आपल्या पूर्वजांच्या वाड्या आहेत छोट्या छोट्या। नैवेद्य दाखवून झाला आणि आता मी पण बसते बघा, मस्त केळीच्या पानात गोड भात आणि तिखट भाजी, खूप छान लागते। काकांच्या मुलाने मंदिरात जाऊन हे नया आणलंय आणि मंदिरात वाटप होतं याचं। हे केवणीचे दोर आहेत आणि काका बांधतायत, हे बघा हे एक बांधलंय वर आंब्याचं पान ठेवून केवणीच्या दोराने। हे का बांधलं जातं तर शेतकरी शेतात पेरणी करतो आणि त्याच्या पिकाला याच महिन्यात याच मोसममध्ये त्याला बहर येते आणि पहिला मान गणपतीचा असं म्हणून आपल्या परंपरा रूढीप्रमाणे प्रत्येक घराच्या समोर हे लावलं जातं आणि हे नवीन म्हणून पहिली सुरुवात केली जाते। हे बघा हे काकांनी बांधलंय मस्त केवणीच्या दोराने आणि वर आंब्याचं पान। आम्ही पण इथे दरवाजाच्या वर लावलंय आणि इथे पाण्याच्या टाकीवर पण बांधलंय।